त्याच्यानंतर या पुढचं सन्मान केलं जाईल। मधुकरजी डोंगरे साहेबांना विनंती करेन की आपण देखील लाभा, आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल। ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाची धनराशी आम्हाला प्राप्त झाली। एक दमदार व्यक्तिमत्व मधुकरजी डोंगरे साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। परेश भाऊ यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान होता। भरपूर चांगली स्पर्धा, 5 दिवस क्रिकेटचा रंगणारा हा महासंग्राम पाहायला मिळताना आज या स्पर्धेचा आपण 3रा दिवस पाहतो। मॅच देखील पाहायला मिळेल। एका साईडला देवीचा पाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत तोंडरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा। जाऊया पुन्हा एकदा पहिल्या सत्रासाठी आमचे वैभव ऑफिसर यांच्याकडे। थँक्यू थँक्यू मंगेश। दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा आपण देऊया आणि मॅचला सुरुवात करूया। गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले बॉलर। पहिला चेंडू, पहिलाच बॉल हा फुल टॉस बॉल आणि सुनीतनं चांगल्या पद्धतीने टोलावलाय, चेंडूला निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे। रन मिळतील 4 चौकार। वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल या बॉलवर। चाचपणी आता सुरू करतील टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये जितू गोंधळे संपूर्ण त्यांची टीम। प्राप्ती डिजिटल लाईव्ह सध्या चेक करत असताना लढत मैदानामध्ये सुरू झाली आहे। दुसरा फेरीतील हा सामना कारण हा पोल चेंज झालाय। आता आपण बघतो सध्या क्रियांश 11 डोंगर देवीचा पाडा आणि त्यासोबत अगदी आपण बघू शकतो राधाकृष्ण तोंडरे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल नो बॉल। त्याच्यानंतर या तोंडरे चॅम्पियन बैला चालक आमचे बाला पाटील तोंडरे यांच्याकडून या तोंडरे टीम साठी शुभेच्छा। ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात। आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। फ्री हिट वर पुन्हा एकदा अटॅक केलाय, आणखी एक चौकार। देवीचा पाडा संघ खेळताना देवीचा पाडा टीम साठी शुभेच्छा। 22 फडके यांच्याकडून देवीचा पाडा टीम साठी शुभेच्छा। त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो। आक्रमण केले, पहिले षटक फेकत असताना मैदानामध्ये रोशन म्हात्रे महत्वाचा खेळाडू, त्याच्यावर सुनीतनं अटॅक केलाय। अपील तिथे झाली। पंच सांगतात की बॅट फर्स्ट दॅन पॅड। पहिल्यांदा बॅट वर चेंडू स्पर्श झाला, नंतर पॅड वर जाऊन अदलला। निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना दिसला। पहिल्याच बॉलवर आपण बघितलं होतं नो +4 बीमर आला, तदनंतर फ्री हिट वर चौकार आला आणि आता हा डॉट चेंडू कमबॅक करत असताना सध्या मैदानात रोशन रनवे मध्ये थोडासा अडथळा। ही मॅच महत्वाची राहील। सध्या सुनीत स्ट्राईक एंड कडे आहे आणि त्याला नॉन स्ट्राईक एंड कडे साथ देण्यासाठी रोशन पाटील हे 2 ओपनर्स मैदानामध्ये आलेत। पुन्हा त्या दिशेने खेळायचं होतं, रडार मध्ये चेंडू आला नाही। सुनीतच्या हा टो एंडवर चेंडू अगदी मला वाटतं लागला आणि त्यासोबत 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल। रन फलकावर धावा संघ दुहेरी अंकामध्ये पदार्पण करेल। ऑन बोर्डवर लागले टोटल 10। रन घेण्याचा प्रयत्न केला, रिस्की रन रोशन डेंजर एंड कडे, मात्र ही रन कंप्लीट केली जाईल। खूप रिस्की रन होती। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, माहिती आहे सुनीतला चांगला सूर आज मैदानामध्ये गवसलाय। सुरुवात करत असताना सध्या धावसंख्येला आकार देण्यासाठी पाटणवली संघाचं नुकतंच घवघवीत यश। काय लढत झाली, 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना पाटणवली संघानं बघा ना नशीब देखील कसं खेळ खेळतो। सेकंड लास्ट बॉलवर चौकार आला होता मिस्ट्रामिंगचा, जो थर्ड मॅन अगदी लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि तदनंतर 1 बॉल 1 ची गरज असताना तिथे खेळाडू जेलबाद झाला। रोशन पुन्हा एकदा रनवे मध्ये वारंवार थोडं स्टेप्स मध्ये चुका होत आहेत, ते थांबणं देखील गरजेचं असते, कारण जेव्हा स्टेप्स चुकतात तेव्हा एखादा चुकीचा चेंडू फेकण्यापेक्षा थांबलेलं बरं। पुन्हा एकदा हा नो बॉल, त्यामुळे 2 बीमर आलेत या ओव्हर मध्ये। गोलंदाजाला आता या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाही, त्यामुळे आता नवीन गोलंदाजाचा पार्ट टाइम म्हणून आता वापर करावा लागेल। त्यामुळे नो +4 या खरं तर 5 धावा आलेत आणि आता अपकमिंग बॉल असं फ्री हिट आणि रोशन
म्हात्रे सारखा एक महत्वाचा खेळाडू ज्याने चूक मैदानामध्ये केली, 2 बीमर फेकले, त्यामुळे नवीन गोलंदाज वापरावा लागेल. आतापर्यंत संपला आणि रन फलकावर धावा आहेत टोल 16 धावा. फ्री हिट आहे. शेवटचा चेंडू फेकेल गोलंदाज आता, कारण हा बीमर 2 आले कारणास्तव या मॅच मध्ये गोलंदाजी आता करता येणार नाही. हे नियम असतात खेळाचे. बॉलर तयार होत असताना शेवटचा चेंडू फेकण्याची जबाबदारी. इनफिल्डच्या वरून खेळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल करते, जीवाचं रान केलं तिथे बॉल अडवण्यासाठी, परंतु सुनीतचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रन मिळतील 4 चौकार. पहिले षटक फायनली संपलंय. लांब लचक ही ओव्हर राहिली आणि फार नफ्याचं योगदान राहिलंय, कारण या पहिल्या षटकामध्ये जवळपास 20 धावा मिळाले. तोंडरे संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली सुरुवात मैदानामध्ये त्यांच्यासाठी झाली आहे. सुनीतनं चांगली बॅटिंग केली आहे. सेकंड ओव्हर मध्ये हर्षद पाटील राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना अवे फ्रॉम द बॉडी केला. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. रोशन पाटील सेकंड एंड कडे आपण बघतो. एक सिंगल याच्या अगोदर त्यांनी केली होती. हा दुसरा चेंडू त्यांनी फॉलो केला. चोला निर्धाव. खूप चांगली प्लॅनिंग नाही स्पर्धा भरवली गेली. खरं तर ड्राईव्ह केलाय, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते काऊ कॉर्नर कडे चेंडू चाललाय. पहिल्यांदा अटेम्प्ट मध्ये बॉल सुटला, नंतर बॅकअप मिळालं. 2 रन या बॉलवर परिपूर्ण केले जातील. 2च्या मदतीनं धावसंख्या फलकामध्ये बदल ऑन बोर्ड वर लागले. 22. बाबी साहेबांचं आतापर्यंत नोंदणीकरण झालंय. फलंदाजी करणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये तोंडरे संघाच्या दोन्ही संघ एकाच परिस्थितीमध्ये आणि एकाच परिसरामध्ये आणि त्यासोबत एकाच लॉट्स मध्ये अनेक वेळा खेळत असतात. आज एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून मैदानामध्ये काम ते सध्या बजावत असताना समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. नो कॉन्टॅक्ट. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. रोशन वारंवार बीट होत आहेत. प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजांची शैली आणि त्यासोबत त्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि सध्या तेच करत असताना सुंदर गोलंदाजी. उंच उडायला हा चेंडू क्षेत्ररक्षक फार दूर. 3 खेळाडूंच्या मध्ये लँडिंग झालंय. 2 रन पूर्ण झाले. तिसरे साठी 3 धावा या बॉलवर पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांच्या मदतीनं संघाचं टोटल रन रेट मध्ये अजून भर पडत असताना मजबूत आणि चांगल्या फायटिंग टोटल कडे सध्या ही वाटचाल. अगदी सुरुवातीस पासून हा पवित्र हातात घेतलाय. जेव्हा जेव्हा सुनीतला त्याच्या झोन मध्ये चेंडू मिळाले तेव्हा तेव्हा त्याने आक्रमण केले, परंतु सिंगल डबल ही त्याने सोडल्या नाही. मैदानामध्ये एक ट्रिपल ही त्यांनी दोघांनी पूर्ण केली. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे आणि मैदानामध्ये धावा करण्यासाठी चाललेला त्यांचा संघर्ष. फटका तर सजवलाय परंतु हवेमध्ये फ्लाय करतोय. राज बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. जजमेंट चुकलं.
दोन खेळाडूंमध्ये खरं तर कॉलिंग होणं गरजेचं होतं. तिसरी साठी चुका होत आहेत. मागील 2 बॉल जे झेल येणं गरजेचं होतं तिथे धावा येत आहेत. मागील 2 बॉल मध्ये 2 झेल टिपण्याची संधी होती परंतु तिथे जवळपास 6 रन आलेत. चुका करतोय सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमची एखादी चूक संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू नये एवढंच दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. अलॉंग द कार्पेट फुलर लेन वरील यॉर्कर लेनला चांगलं प्रत्युत्तर दिलं. नॉट एंड कडे थ्रो योग्य थ्रो होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच तेज तरार. 2 धावा इथे परिपूर्ण केले जाईल आणि षटक मात्र इथे संपलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 15च्या सरासरीनं ऑन बोर्डवर धावा लागले. टोटल 30 बिनबाद तोंडरे संघाच्या. दोन षटक संपलेत आणि 30 धावा आतापर्यंत नोंदवले गेलेत बॅटिंग करणारे तोंडरे संघाच्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर आल्या आकाश. आकाश पाटील थोडस वेगवान खेळ राहू द्या. टायमिंग अलर्ट आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत. मधला ड्रिंक्स ब्रेक आम्ही कट केलाय. हा फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला. तयार होता सुनीत. याच बॉल साठी प्रतीक्षा करत होता आणि अगदी फेवर मध्ये आला हा चेंडू. पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चौकार. चौकार आतापर्यंत आले सुनीतच्या फलंदाजीतून. संघाचा डाव संपूर्ण सावरलाय. थोडस बदल केला रणनीतीमध्ये. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. 2 कंप्लीट. (36) 36 धावा आतापर्यंत अगदी नोंदणी पुस्तकावर नोंदवत असताना आमचे गुणलेखक विवेकने खूप सुंदर स्कोरिंग दिवसभर आणि बॉल टॅप केलाय. हो, योग्य बॉलला योग्य सन्मान. चांगला चेंडू होता आणि तेवढा सन्मानपूर्वक खेळून काढला. इथे 1च रन मिळेल. सुनीत चांगलं बॅटिंग. आतापर्यंत सुनीतचा खेळ आपण वैयक्तिक बघितला तर आमचे स्कोर सांगत असताना 11 बॉल मध्ये 27 धावांची एक जबरदस्त आणि भारदस्त अशी इनिंग सुनीतनं सांभाळले. त्याला रोशन मैदानामध्ये साथ देतं. रोशन पाटील स्कोरिंग शॉट जरी आला नसला तरी इथे मैदानामध्ये सिंगल डबल केले होते आणि हा त्याच्या पाल्यामध्ये आला चेंडू. सरळ ठोकलाय 6 धावांसाठी. सलामीला आलेली तोंडरे संघाची विस्फोटक जोडी पूर्णतः हवी झाल्या. अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय मैदानामध्ये. भरपूर रन वसूल केलेत. 1 मोर टाइम. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 2 बॉल
2 षटकार. खरबूजा को देखकर खरबूजा रंग बदलता है. याच्या अगोदर सुनीतचं आक्रमण बघितलं आणि त्याला पाहता क्षणी अंगामध्ये संचार झाला रोशन पाटीलच्या. तदनंतर 2 षटकार त्याने ठोकले. ओव्हर मात्र एंड होईल. पाहता पाहता 3 षटकं संपली. भरपूर धावा ऑन बोर्ड वर लागलेत. आतापर्यंत तोंडरे संघाने केले टोटल 49 धावा. 49. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद. धावा झाले टोटल 49. एक जो चौकार आपण बघितला होता तो मला वाटतं एक्स्ट्रा स्वरूपाने अर्थात 22 मध्ये होता. टोटल 23 बनल्यात सुनीतच्या वैयक्तिक. थोडीशी चेकाई करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी पुन्हा एकदा केलाय. आणखीन एक अतिरिक्त रन. अर्धशतक पूर्ण झाले धावांचं. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग तोंडरे संघाकडून. अजून एक पूर्ण षटक बाकी आहे. 6 चेंडू या पहिल्या डावातील बाकी असताना बॉल पुन्हा एकदा तयार. थोडे पुढे सरकले. फॉलो केलं बॅट्समॅनला. खरं तर सुनीतला वारंवार एकाच दिशेने आपण घुसू शकत नाही. म्हणतात ना की वारंवार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर ऑफस्टिकच्या बाहेरच तुमच्या पायांवर गोलंदाजी करणं हे गोलंदाज जाणतात. आजकालचं क्रिकेटचं नॉलेज हे भरपूर वाढलंय खेळाडूंकडे आणि ती नॉलेजेबल गोलंदाजी मागील चेंडूवर बघायला मिळाली. जसा पुढे सरसावला सुनीत तसं त्याला फॉलो केलं. एज लागले बॉल चला पाठीमागे थर्ड मॅनला खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला. परंतु नशिबाची साथ. मैदानाचा निमुळता भाग उतरता भाग थर्ड मॅन कडे आहे. बॉल थांबणार नाही. रन मिळतील 4. नॉट आउट पार्टनरशिप मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये अशी पार्टनरशिप बघायला मिळाली होती आज. आणि तदनंतर ही सगळ्यात मोठी आजच्या दिवसाची पार्टनरशिप. जवळपास 55 धावांची ही पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाली. चांगली फलंदाजी तोंडरे टीम कडून या दोन्ही खेळाडूंनी केली. रोशन पाटील सुनीत पाटील जबाबदारी घेतल्या या मॅच मध्ये. आक्रमण करायचं होतं परंतु आता ही जोडी फोडण्याची वेळ आली आहे. परंतु कॅच दिली ड्रॉप. भरपूर चुका या मॅच मध्ये झाले. 3 झेल जवळपास शक्य होते. त्यामुळे आता देवीचा पाडाच्या फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजांवर भरपूर दारोमदार सेकंड इनिंग मध्ये येऊन थांबेल. फिल्डर्सने केलेल्या चुका त्यांच्या बॅट मधून कव्हर कराव्या लागतील. एक बनली दुसरी साडी. बॉल टर्न करतोय. चेंडू देखील थोडस फंबलिंग करतोय क्षेत्ररक्षकांना आणि तिसरीचा प्रयत्न झाला. पंचाने जरूर रेफर केले थर्ड अंपायर कडे. 2 तर बनलेत परंतु तिसरी कंप्लीट की इनकम्प्लीट हे चेक केलं जाईल. बॅट्समन आउट. परतावा लागेल रोशन पाटीलला. तिसरीच्या प्रयत्नात ही विकेट गेले परंतु सुंदर फलंदाजी आज. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. रेड फलकावर धावा आपण बघूया. टोटल धावसंख्येचा फलक आता
या 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल. 58 या रन फलकावर धावा आतापर्यंत बघतो नवीन खेळाडू सूरज. म्हात्रे देवीचा पाडा यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत. भरपूर धामा या पहिल्या सत्रामध्ये आलेत, परंतु एंड कोण गोड करेल आता बघायचंय. सूरजनं प्रयत्न तिथे केला शॉर्ट ऑफ बॉलचा, परंतु यावेळेस कोणतीही चूक विकेट किपर आकाशनं केली नाही. खेळाडू इथे बाद झालेत आणि बघू शकता सध्या मैदानामध्ये खेळाचा पहिला डाव हा संपलाय. धावा झाले टोटल 58. 59 धावांचं आव्हान हे उभं केलंय. धावा भरपूर आहेत आणि तेवढीच मोठी बॅटिंग देवीचा पाडा या संघाला वेळी करावी लागेल. बघायचं आहे रन चेस होतील अथवा डिफेन्स. तोपर्यंत जाऊया आपण डीजे. तर पहिला सत्र आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग सुनीत पाटीलची पाहिली. वैयक्तिक 23 धावांची उपयुक्त केली साकारली. आणि खरं तर सुनीत पाटील आणि तोंडरे टीमसाठी शुभेच्छा येतात. आमचे मित्र कैलास केरनेकर यांच्याकडून खरं तर सुनीत पाटील उर्फ बाबल्या आणि तोंडरे टीमसाठी शुभेच्छा. त्याच्यानंतर प्रतीक म्हात्रे देवीचा पाडा यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला सूरज दादा डोंगरे बोलवतात. प्रतीक दादा आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन होतोय. महेश दादा पडके यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. बस वैभव सर आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून ग्रामस्थांची भरघोस आपण उपस्थिती पाहिली या स्पर्धेमध्ये. भरपूर प्रेम दिलं ग्रामस्थांनी या स्पर्धेमध्ये आणि अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय.
डोंगराचा गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. यस सेकंड सत्रामध्ये जाऊया, पुन्हा एकदा जॉईन होतील तेव्हा तर वैभव बोपी सर. खरं तर आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय ते महेश दादा फडके, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कैलासवासी दगडू फडके यांच्या स्मरणार्थ सामनावीरच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले आणि ते एक दमदार व्यक्तिमत्व महेश दादा यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर देवीचा पाडा संघ खेळतोय आणि देवीचा पाडा संघासाठी बाबी नगरसेवक प्रकाश शेठ म्हात्रे या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देवीचा पाडा टीम साठी शुभेच्छा आहेत. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. यश पाटील सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि त्याच्यासाठी बक्षीस आलंय. जर लगातार 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकले तर 5,000चं पारितोषिक आहे. त्याच्यासाठी प्रेम राठोड, दर्शन दुर्गे आणि प्रणय शेळगे यांच्याकडून. नशिबाची साथ. खरं तर जो उंच भाग आहे तिथे जाऊन हा चेंडू लँड केला. ज्या चेंडूवर 4 धावा अपेक्षित होत्या तिथे फक्त 2 धावांवर संतुष्ट व्हावं लागेल. तब्बल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे जवळपास 59 टार्गेट आहे. आव्हान मोठे आहे, स्वप्न मोठं पाहिल्यानंतर मोठं संघर्ष करण्याची तयारी ही रणांगणामध्ये दाखवायची असते. पुन्हा एकदा उंच खेळत क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, फील्ड बॉल खाली. सुंदर जे क्षेत्ररक्षक होते मला वाटतं रुनिकेत पाटील टिपता येईल. मोठा धक्का इथे देवीचा पाडा संघाला. मिलिंद पाटील यांना आपण बघतो भरपूर वर्षाचा अनुभव आहे या क्रिकेट खेळाचा त्यांच्याकडे आणि त्याचा पुरेपूर वापर सध्या मैदानात ते करतायत. पहिली विकेट गमावली गेले. महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये जितेश पाटील फक्त 2 धावा करत असताना परतलाय. नवीन खेळाडू आलाय हर्षद मैदानामध्ये. हर्षदने देखील लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तरी 5,000चं प्राइज. प्रेम राठोड, दर्शन दुर्गे आणि प्रणय शेडगे यांच्याकडून दोघांसाठी ही संधी. आक्रमण करायचं होतं. यस आवाज इथपर्यंत आलाय. लिटल साऊंड पोहोचला आणि त्याचसोबत परतावा लागेल. मोठी विकेट. हर्षद क्या खेळीचा अंत. दोन खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन आलेत आणि शॉट ऑन पुल.
सरळ भिरकावून दिला चेंडूला सीमारेषा पलीकडे 6 धावांकरिता षटकार आणि पहिला स्कोरिंग शॉट मला वाटतं नवीन चेंडू द्यावा लागेल कारण कंपाऊंडच्या आतमध्ये तो चेंडू गेलाय. अगदी अपडेट भरपूर प्रेक्षक सध्या लाईव्ह अनेक स्पर्धा लाईव्ह सुरू आहेत. तुम्हाला टार्गेट चेस करण्यासाठी महत्वाचं असतं तुमची सहनशक्ती, पॉझिटिव्ह अप्रोच. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, भरपूर प्रयत्न तिथे थोडंसं ढासळलंय क्षेत्ररक्षक, परंतु चांगला बॉल तिथे त्याने अडवलाय, जरूर चौकार वाचवलाय. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे चाललेत, ऑन बोर्डवर लागले टोटल 12. पहिले षटक मैदानामध्ये आता समाप्त झालंय. मिलिंद पाटील सक्सेसफुल राहिले हे षटक त्यांचं, कारण 12 धावा देत असताना त्यांनी जवळपास 2 विकेट्स घेतल्या आणि महत्वाचे 2 खेळाडूंना तंबूचा आसरा दाखवलाय. थोडासा इंजर्ड होतो खेळाडू. पाणी घेऊचा मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 आलेत. उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावांची अजून आवश्यकता आहे देवीचा पाडा संघाला जिंकण्यासाठी. हा सामना फर्स्ट एड किट मैदानामध्ये घेऊन गेलेत. चला सामना पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करतोय. साहिल पाटील सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट नम. हा सरळ पट्ट्यामध्ये दिलाय चेंडू, ते बनावा लागेल. दर्शक बॉल निघून चाललाय सीमा पार षटकार. आता मॅनेजमेंट कमिटीला फाईन लावावी लागेल तुम्हाला, कारण सकाळपासून मला वाटतं 10 वेळा अनाउन्समेंट झालं. सामना सुरू असताना गाड्या आणू नका, थोडी मेहनत करा, तिकडे पार्क करा. कधी कधी खेळाडूंचं लक्ष नसतं, असं नाही आहे. खेळाडूंचं कधी कधी लक्ष नसतं, फुकट इंजरी एखाद्या खेळाडूला येऊ शकते. त्यामुळे प्लीज मॅनेजमेंट टीम, आयोजक कमिटी, तुम्ही याकडे लक्ष द्या. अंतिम मोमेंटमध्ये आपण आलोत.
खोदून काढल्या अक्षरशः चेंडूला ट्रॅव्हल करते बॅट हातातून निसटली आणि तदनंतर ही रन इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आता आपण बघितलं तर 19 धावांपर्यंत मजल मारली आहे. देवीचा पाडा संघाकडे देखील एक चांगली लॉंग बॅटिंग लाईनअप यांच्याकडे देखील पहिल्या सत्रामध्ये जेवढी सुंदर फलंदाजी जरी केली असेल तोंडरे संघानं अगदी त्याला प्रत्युत्तर म्हणून तेवढीच चांगली फलंदाजी करू शकतात देवीचा पाडा संघ. साहिल पुन्हा एकदा सज्ज होताना राईट हँडर बॅट्समन समोर पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉक हॉल हा चेंडू बघायला मिळाला. एक रन कंप्लीट झाली आणि दुसरी साडी देखील सुनीत बॉल पर्यंत येते तोपर्यंत 2 कंप्लीट एक करावं लागेल. इतरांनी मागील इनिंग मध्ये अर्थातच मागील इनिंग मध्ये तोंडरे संघाने काय केलं हे बघून त्यांचा आदर्श घेऊन सध्या हेच मैदानामध्ये काम सध्या देवीचा पाडा संघाचे फलंदाज करतायत. कारण जेव्हा स्लॉट मध्ये चेंडू येत नव्हते तेव्हा त्याने सिंगल डबल केल्या. मॅच पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि आता मागील काही चेंडू मध्ये आपण बघितलं तर अटॅक देखील झालाय. 2 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. रोहन म्हात्रेनं ते 2 षटकार ठोकून आपली गुणवत्ता पेश केले परंतु आक्रमण करण्याचा इरादा होता. पाठीमागे वळलेत पोहोचू शकले नाहीयेत. साहिल झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न होता या चेंडू गणित परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर तेज तरार दोघांमध्ये चांगलं तालमेल कॉलिंग महत्वाचे असते. रन फलकावर धावा लागले टोटल 23 करायचे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 59 सलामीला आलेले यश पाटील वैयक्तिक 5 धावांचं योगदान आणि रोहन म्हात्रेचं आतापर्यंतच आपण त्याची वैयक्तिक खेळी बघितली 16 धावा त्यांनी आपल्या संघासाठी जमावलेत. 4 बॉलचा त्यामध्ये समावेश केलाय. साहिल पाटील पुनश्च एकदा तयार झालाय. 5व्या क्रमांकाचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड फलंदाज बाद. बॅटिंग साठी आता मैदानामध्ये आलाय. प्रमुख 3 गडी गमावलेत. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये इथून जिंकत असाल तर आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळण्याची संधी मिळेल. सुपर 8 पर्यंतचा सुपर 12 पर्यंतचा खरं तर प्रवास तुम्ही गाठू शकता. सज्ज होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर साहिल अंतिम चेंडू फेकतात. जेवढा चांगला चेंडू तेवढा सुंदर फटका आकाशचा. 1 रन बनली दुसरी देखील बनेल कारण दूर वरून तो कंप्लीट झालेत आणि ओव्हर देखील इथे 2 कंप्लीट झालेत. रन करायचे ते 59 आणि आतापर्यंत बाजी मारली टीमनं देवीचा पाडा संघाने केले टोटल 25 धावा. येणार चेंडू आणि धावामधील अंतर 12 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे 34. critical condition
पहिल्या 2 षटकांचा खेळ रणांगणामध्ये संपला आणि सध्या चेसिंग करत असताना 59 धावा आणि पहिल्या 12 चेंडू गणित संघ जाऊन पोहोचला देवीचा पाडा. एकंदरीत 25 धावांवर गरज आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये 34 ची कंपल्सरी चेसिंग. रिक्वायर रन रेट 17 वर येऊन थांबलाय. त्यामुळे या ओव्हरमध्ये 3 प्रहार करावे लागतील आणि ती क्षमता राखतो अगदी खेळाडू मैदानामध्ये रोहन म्हात्रे. कारण 2 षटकार त्यांनी लगावत असताना संघाच्या आशा पल्लवित केलेत. मॅच जिवंत ठेवण्याचं काम आतापर्यंत केले. परंतु सामना ओपन करणं आणि सामना फिनिश करणं या 2 गोष्टी ज्याला जमल्या तो क्रिकेटचा खरा हिरो असतो, खरा विजेता असतो. आता ही मॅच क्लोज करण्याचा प्रयत्नही करावा लागेल. रोहन म्हात्रेला, आकाश पाटीलला त्याला साथ द्यावी लागेल. हे षटक खूप इम्पॉर्टंट राहील कारण या षटकामध्ये जो चांगलं करेल त्याचं पारडं या मॅच वर जड राहील. त्यामुळे बघायचं आहे 12 चेंडू 34 ची गरज. समोर लेफ्ट हँडेड रोहन म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी आलाय सुनीत पाटील. 12-34 कोण मारणार बाजी. भरपूर प्रेक्षक या मॅच कडे आस लावून बसलेत. आनंद घेत असताना सगळ्यांचं स्वागत. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी केला जिथे असं वाटलं होतं की फलंदाजाला वाईट लाईनच्या बाहेरून जाऊ शकतो चेंडू, परंतु यस युअर रिचेबल बॉल हे पंच सांगत असताना निर्धाव चेंडू इथे आलाय. उर्वरित 11 बॉल आणि 34 आता उर्वरित गरज आहे मैदानामध्ये. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. आता सोडायचं नाही तर आता तोडायचं या परिस्थितीमध्ये खेळावं लागेल रोहन म्हात्रेला. लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग झाला. आय थिंक चेंडू पंच वळतायत आमच्याकडे. होय, वाईट +4. पुन्हा एकदा तुम्ही पंजा आम्हाला दिला होता याची परतफेड केली असाच मी उल्लेख करेन सुनीतनं. आणखी एक पंजा. वाईट +4 अशा 5 धावा या चेंडू गणित आले. त्यामुळे उर्वरित समीकरण आता मध्ये जे बदल होईल ज्यामध्ये आता 11 चेंडू मध्ये करायचे 29. सुनीता एक खराब चेंडू फेकला. विकेट कीपर कडून चूक झाली. लेग स्लिप मधून साथ मिळाल्या नाही. बऱ्याच क्रिया घडल्या. चला मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. मॅच मात्र मैदानामध्ये अगदी जिवंत असताना दिसते. पुन्हा एकदा सामना देवीचा पाडाच्या दृष्टिकोनातून थोडा सोपा या एक्स्ट्रा धावेने, परंतु अजून भरपूर पल्ला, भरपूर प्रवास करायचा आहे. बघायचा 11-29 मॅच दोन्ही टीम कडे आहे. सुनील रिकव्हरी करत असताना मागील खराब चेंडूची इथे डॉट बॉल ना 10 चेंडू मध्ये आता 29 असा सामना. अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. सामना आहे आपल्या हातामध्ये. कॉन्फिडन्स न लढावं लागेल. आक्रमक शैली वापरावी लागेल सुनीतच्या अगेन्स्ट, कारण एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याची पुढारवृत्ती सध्या मैदानामध्ये. तो करेल का? बॅटच्या टो एंडवर चेंडू लागलाय. खराब फिल्डिंग. कॅच नाही तर मॅच सोडले असंच मी सांगेन. सूरज कडून ही चूक होणं या मोकेला भरपूर कठीण बॉल. सीमा पार षटकार. ज्या ओव्हर मध्ये चुका टाळल्या पाहिजेत त्या ओव्हर मध्ये आता तोंडरे संघ चुका करावा लागलाय. याच्या अगोदर या 5 धावा आणि आता सुटलेला हा झेल आणि त्यावर आलेला षटकार या येणाऱ्या 11 धावा येणाऱ्या कालावधीमध्ये किती चॅलेंजिंग बनतील हे बघायचं आहे. 9 मध्ये पाहिजे होत्या 23. बिरकावून दिला चेंडूला. चेंडू यू टर्न करतोय. निघून चाललाय. नशिबाची साथ मिळते. चौकार. थँक्यू. सुनील थोडे टेन्शन मध्ये आलेत कारण जिथे रन रोखल्या पाहिजेत तिथे रन येत आहेत. 8 बॉल 19 धावांची गरज.
आक्रमण करायचं होतं, पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने चेंडू चाला. फिल्डर चुका करतायत, काय करतोय तोंडरे संघ मैदानामध्ये? हा प्रेक्षक राजा सध्या प्रश्न विचारत असतील. धाव घेण्याचा प्रयत्न, या बॉलवर नजरे समोरून धावा चोरल्या जात आहेत. पंचाने रेफर केले आता थर्ड अंपायर कडे. तिसरी धाव पूर्ण की अपूर्ण हे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कडे हा निर्णय पोहोचवलाय पंचांनी. क्रुशल मोमेंटला मॅच आहे. 8 बॉल मध्ये 19 रन पाहिजे होत्या. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून जे संधी मिळाले त्या चुका आता सुधारावे लागतील. बघायचं या बॉलवर रन किती मिळतील. डिसिजन पेंडिंग चाचपणी तिथे सुरू आहे. पंचांना थोडं संशय वाटला त्यामुळे त्याने रेफर केलं थर्ड अंपायर कडे. प्लीज वेट सम टाइम, थोडस वेळ हवाय थर्ड अंपायरला आणि तो तिथे नक्कीच दिला जात आहे, कारण योग्य डिसिजन दोन्ही टीमच्या बाजूने हा द्यायचा आहे. तिसरी धाव पूर्ण झाली आहे. 3 रन या बॉलवर मिळतील. 7 चेंडू 16 धावांची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे. भरपूर मोठं षटक राहिलं. जवळपास आपण आतापर्यंत या 5 बॉल मध्ये बघितलं तर 18 धावा या ओव्हर मध्ये आलेत. 7 बॉल 16 इम्पॉर्टंट बॉल आहे. भरपूर जीव ओतलाय रोहन म्हात्रेने या सामन्यामध्ये. बघायचंय थोडं सामना रिदमनं सुरू राहू द्या प्लीज. एक मॅच अजून आपल्याला कव्हर करायची आहे. 7 चेंडू 16 धावांची गरज. समोर फलंदाज आकाश पाटील सज्ज झाला बॅटिंग साठी. प्लीज जास्त वेळ खर्च होतोय, स्पीडअप करा थोडा. 7 चेंडू आणि 16 धावांची अजूनही विजयासाठी आवश्यकता असताना बघायचे मॅच. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम. सुनीत सज्ज झालाय. सुपर डिलिव्हरी या चेंडूची डिमांड होती सुरुवातीपासून. आता सामना अंतिम 6 चेंडू मध्ये येऊन थांबलाय. रन करायच्या होत्या या मॅच मध्ये 59 आणि आतापर्यंत बोर्डवर बनलेत 43 धावा. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे देवीचा पाडा संघाला. एकूण 6 चेंडू आणि 16ची गरज. मॅच डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आले. दोन्ही संघ अस्तित्वासाठी लढतील. जी मेहनत केली या सामन्याला वाचवण्यासाठी बरंच काही या मॅच मध्ये केले प्रत्येक खेळाडूंना. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी दिली. सूरज पाटीलच्या खांद्यावरी गोलंदाजीची जबाबदारी. बघायचंय 6 बॉल 16 धावांची गरज. कोण मारणार बाजी.
या सामन्यामध्ये दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा देऊया आपण। समोर जो खेळाडू आहे ज्यानं आतापर्यंत भरपूर काही केलंय असा रोहन म्हात्रे, त्याची वैयक्तिक खेळी 9 बॉल मध्ये 29 केले, त्याचा 6 बॉल 16 ची गरज आहे। सूरज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सूरज वर्सेस रोहन अशी बॅटल मैदानात रंगतात आपल्याला बघायला मिळेल। देवीचा पाडायला पाहिजे 6 बॉल 16 धावा। तोंडरे संघाचा गोलंदाज सूरज आक्रमण केलं या बॉलवर, खेचून काढला या फटक्याला आणि सरळ पाठवलाय बॉल सीमा पार, षटकार। कंटिन्यू करा, रिदम तोडू नका फलंदाज प्लीज। 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे। 6 बॉल 16 पाहिजे, त्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय। रोहन जीव ओतला अक्षरशः मैदानामध्ये या सामना वाचवण्यासाठी 100% कमिटमेंट दिले आणि संपूर्ण प्रयत्नशील राहिले मैदानामध्ये रोहन। मधल्या फलीतील आक्रमक खेळाडू आणि सध्या कर्दनकाल बनलाय तोंडरे संघाच्या गोलंदाजांचा। चला वारंवार एकच नियम समजावला जाते तिथे। भरपूर वर्ष आपण सगळेजण क्रिकेट खेळतो, नियमावली आपण सगळ्यांना माहिती आहे, तर या क्रुशल मोमेंटला चुका होऊ नये हा संशय जोर मैदानामध्ये असला तर नक्कीच पंचाला विचारण्याची परमिशन तुम्हाला असते। पंच तेच तिथे समजावत असताना 5 चेंडू आणि आता करायचे 10 रन। 5 चेंडू 10 धावा। रोहन साठी एंड करे सूरज वाचवेल का या मॅचला की रोहन? आक्रमण इथे करायचं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू पंच सांगतायत की वाईट बॉल। आता 9 ची गरज आहे उर्वरित 5 चेंडू मध्ये। स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, नो स्ट्राइक रोटेशन, दोन्ही एंड एकाच वेळी सोडावे लागतील। स्ट्राइक रोटेशन साठी या गोष्टी आताच आम्ही तुम्हाला सांगतो कारण पुढे जाऊन संशय नको। 5 चेंडू 9 बॉलर तयार। सूरज वर्सेस रोहन स्लोअर वन केला, सूरजने युक्ती प्रदर्शन केले या बॉलवर, डॉट बॉल आलाय। 4 चेंडू 9 धावांची गरज। रोमहर्षक सामना, जबरदस्त बॅटल। 2 टीम 2 गाव अगदी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढतायत, झगडतायत, संघर्ष करतायत, एकमेकांविरुद्ध कट रचतायत। 4 बॉल आणि 9 धावांची गरज। पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही, चेंडू चालला लॉंग ऑफ कडे, खेळाडू आहेत, 1 रन बनले, योग्य एंडला थ्रो कलेक्ट झाला नाही। 2 रन या बॉलवर। स्ट्राइक हवी होती रोहनला आणि स्ट्राइक राहील त्याच्याकडे। चेंडू आणि धावांमधील अंतर, बॉल शिल्लक 3 आणि विजयासाठी रन पाहिजे 7। 3 बॉल 7, मागील मॅच 6 बॉल 6 रन तिथे वाचल्या। हा मॅच 3 बॉल 7। इंटरेस्टिंग लढत, फटका सोजवलाय, व्हॉट अ बॅटिंग, कमरतोड फलंदाजी, गोलंदाजांचा कर्दनकाल, धावांचा अक्षरशः वनवा पेटवणारा रोहन ठोकतोय षटकार। लेवल वैयक्तिक 43 धावांची मॅरेथॉन इनिंग रोहन मैदानामध्ये। 13 बॉल रोहन म्हात्रे हे नाव लक्षात राहील। तोंडरे संघाला इतकी दमदार फलंदाजी, 2 चेंडू आणि 1 धावेची गरज। स्कोर झाला लेवल। आता आठवत असेल तो पंजा, 2 चेंडू 1 धावेची गरज। फिल्डिंग फार क्लोज आहे रोहन। ओ इथे षटकार नव्हता तर 1 रन पाहिजे होती, हा प्रश्न विचारला जाईल रोहनला। सामना पुन्हा एकदा 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग।
मागील मॅचची पुनरावृत्ती मैदानामध्ये होत आहे. रोहननं आता काय केलं त्याला किंमत राहिली नाहीये, कारण आता काय करेल याचा किंमत वाढली आहे. काय मॅच आहे. 2 बॉल 1 ची गरज असताना षटकार ठोकण्याचा प्रयत्न रोहन म्हात्रेने केला आणि इथे आलाय निर्धाव. 1 बॉल 1 असा सामना येऊन थांबलाय. पंचांनी तर नियम दोन्ही टीमला समजावला असेल नो स्ट्राईक रोटेशनचा, कारण या मोमेंटला हा नियम मैदानामध्ये जाणं फार गरजेचं असतं. 1 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे 1. मागील मॅच डोंगराच्या पाटाला पाहिजे होती 1 बॉल 1 आणि खेळाडू चालला तर झैल बाद. आता सामना, परंतु परिस्थिती वेगळी आहे. 2 टीम वेगळ्या आहेत, परिस्थिती 30 आहे. फक्त संघ वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत, परंतु रन देखील पाहिजे 1 बॉल 1. चला सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही टीमला. भरपूर शुभेच्छा. हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा आनंद, हा प्रेशर अगदी मैदानामध्ये बघायला मिळतोय. स्पिन ड्रॉप सायलेंट, मैदानामध्ये एक सुई जरी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता मैदानामध्ये आहे, परंतु गरमाहट भरपूर आहे. कोण मारणार बाजी, देवी सपाटा की तोंडरे, तोंडरे की देवी सपाटा, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. 1 बॉल 1. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा झेल, कॅच पकडली गेली, सामना जिंकलाय. तोंडरे संघाने सलग 2 सामन्यामध्ये ते झाला डीजे प्ले. माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफ्या पुरस्कार